The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मुसावादा वेरमणि पिसुना वाचा वेरमणि भरुसा वाचा वेरमणि संपप्पलापा वाचा वेरमणि अयं उच्चता उसो सम्मा वाचा। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या भुसावळ शहरातील पंढरीनाथ नगर येथील गुरु चंद्रमणी बुद्ध विहारामध्ये धम्मदेसनेच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, ज्यांनी आम्हास या ठिकाणी धम्मदेसना देण्यासाठी आग्रहपूर्वक विनंती केली, वारंवार विनंती केली, ज्यांच्यामुळे आपणास भिक्षू संघाचे दर्शन होत आहे आणि बुद्धाची वाणी श्रवण करण्यास मिळत आहे, असे श्रद्धावान धम्म उपासक सुनील झनके आणि आपल्या या बुद्ध विहाराशी संबंधित बुद्ध विहारात उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। या भुसावळ मध्ये आम्ही फार कमी वेळा आलेलो आहोत आणि आज सकाळपासून इथे भुसावळ मध्ये होतो। नागसेन कॉलनीमध्ये कार्यक्रम होता, तिथेही धम्मदेसना संपन्न झाली आणि आज आता या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या विहारामध्ये आम्ही आलो। झणके साहेबांनी आम्हाला फोन केले, आम्हाला वाटलं बापा थोडेसे लोक असतील, इथं तर अख्खं भुसावळ आलाय नाही का, म्हणून सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति विशेष मंगलमैत्री आहे। तुम्हा सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभावे आणि आपली धार्मिकता जी बाबासाहेबांना अभिप्रेत आहे तुमच्यामध्ये अशीच वृद्धिंगत होत राहो आणि हे जे पत्र्याच्या शेडचं विहार आहे
याला पूर्ण रूप प्राप्त होण्यासाठी इथे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली मोठी इमारत निर्माण हो तुमच्या सर्वांच्या दानातून, अशी मी एक आशा बाळगतो. आणि नक्कीच त्या विहाराच्या ओपनिंगला आम्हाला आपण बोलवाल अशी पण अपेक्षा व्यक्त करतो. हो बाबा, करतील ना, का नाही करणार, रेल्वेवाले सगळे. मनुष्य काहीही करू शकतो. मनुष्य सुपर पॉवर आहे. जर ठरवलं तर काहीही करू शकतो मनुष्याने. फक्त तशा प्रकारचे संकल्प करावे लागतात, सम्यक संकल्प. जर सम्यक संकल्प असेल आपल्याकडे, दृढ इच्छाशक्ती असेल, तर काहीही होऊ शकते. नक्कीच इथे विहार निर्माण होईल आणि आदर्श विहार निर्माण होईल अशी मला खात्री आहे. मोठी जागा आहे. इकडे तिकडे मी पाहतोय, अंधारात काय फारसं दिसत नाही आहे, पण जागा फार मोठी आहे नाही का, खूपच मोठी आहे. गेट ऑलरेडी बनवला आहे तुम्ही, तर विहारही बनेल. असो, बनतेंनी आता बघा तुम्हाला सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे, धम्मदेसना दिली आहे. आपण खरंच बऱ्याचदा बुद्धाची वाणी ऐकतो, वाचतो, वंदना म्हणतो, पण पाली शब्द आहेत आणि शब्द जर प्रॉपर वापरले नाही तर त्याचा अर्थ बिघडतो. आता जसं सांगितलं तुम्हाला, खरंच लोकांना माहिती नाही आहे की अदिन्न दान आहे की अदिन्ना दान आहे, ते मुस्सावादा आहे की मुसावादा आहे, यातला फरक खरंच लोकांना माहिती नाही आहे. तर आता ते बोलता बोलता मी विचार केला की काय बोलू आता, तर ह्याला धरूनच बोलणार आहे. मुसावादा वेरमणीचे जे 4 शील आहेत ना, खोटं न बोलणे, चहाडीत चुगली न करणे, कठोर किंवा शिवीगाळीची भाषा न वापरणे आणि व्यर्थ बडबड न करणे. हे बघा, भगवंताने सांगितलं आहे की आपण 3 अंगाने कर्म करत असतो आणि त्याचा परिणाम स्वरूप कधी सुखी तर कधी दुःखी असतो. बघा, बरोबर आहे. काया, वाचा आणि मन, 3च अंगाने कर्म घडते. आता पंचशिलेमध्ये, उपोषदशीलमध्ये सांगितलं जाते की हे करू नका, ते करू नका, म्हणजे जसं की हिंसा करू नये, चोरी करू नये, नये आहे बघा प्रत्येकामध्ये. तुम्ही जर अभ्यासू प्रवृत्तीने पाहिलं ना, हिंसा करू नये किंवा हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, चौर्य कर्मापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो नाही का, प्रत्येक काम मिथ्याचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो आणि नशेली पदार्थांपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे हे करणार नाही, हे करणार नाही असं आहे. तर मग ह्याच्या उलट काय आहे? बुद्धाचा धम्म 2 अंगाने सांगितलेला आहे, माहिती आहे आपणास. एक अकरणीय आणि दुसरा करणीय. लक्षात ठेवा तुम्ही. बुद्धाची उपदेश करण्याची जी शैली होती, पद्धती होती सांगण्याची, शिकवण्याची, त्यामध्ये 2 अंग आहेत. अगोदर भगवान बुद्ध सांगायचे की हे करू नये, काय काय करू नये ते सांगायचे, शिकवायचे, आणि त्यानंतर मग काय काय करावे आणि काय करायला पाहिजे तेही शिकवलं आहे. तर पंचशिलेमध्ये सांगितलं आहे जसं हिंसा करू नये, तर हिंसा करत नाही आपण, पण मग करायचंय काय? कारण हे तर झालं की पापकर्मापासून अलिप्त राहणे. जसं की सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा. सुरुवातीला काय सांगितलंय? सब पापस अकरणं, सुरुवातीला सांगितलंय, नंतर कुशलस उपसंपदा. बुद्ध म्हणाले अगोदर की पापकर्म, सर्व प्रकारच्या पापकर्मांपासून अलिप्त राहावे, आणि नंतर मग पापांपासून अलिप्त राहायचे तर करायचंय काय? तर कुशलस उपसंपदा, म्हणजे कुशल कर्म करायचंय. म्हणजे केवळ असंच नाही सांगितलं की पाप कर्म करू नये, बस तिथे शांत नाही बसले. काय करायचं नाही आहे तेही सांगितलंय आणि मग काय करायचंय तेही सांगितलं. मग हिंसा करायची नाही आहे हे सांगत असताना आपल्याला सांगितलंय सर्वांवर मैत्री करा, नाही का? आपल्या समान समजा सर्वांना. आणि आपल्याला जसं कोणी मारल्यानंतर, कोणी शिवी दिल्यानंतर, कोणी अपमान केल्यानंतर आपल्याला आवडते का? कोणी शिवी दिली समजा पेटीतली, देऊ नये असं पण कोणी दिली शिवी तर आपण म्हणतो अजून द्या बरे,
अजून द्या बरं एक, असं म्हणू शकतो का आपण? कोण मारलं आपल्याला एकच, अजून मारा ना, असं म्हणू शकतो का आपण? कोणीतरी म्हणेल काय असं? नाही म्हणू शकत. तर भगवंताने सांगितलंय की मग आपल्या समान सर्वांना जाणावे. मग आपल्या समान जर जाणलं तर कोणतं तरी अकुशल कर्म करेल का मनुष्य? आपल्या समान सर्वांना जर जाणलं, समजलं, तर कोणतंच अकुशल कर्म मनुष्य करणार नाही, कोणतंच अकुशल कर्म घडू शकणार नाही. म्हणून हिंसा करू नये तर मैत्री भावना करावी, सर्वांना आपलं मानून. चोरी करू नये तर दान पुण्य करावं सांगितलंय, नाही का? काम मिथ्याचार करू नये तर ब्रह्मचर्य पालन करायला सांगितलंय. मुसावादा नको तर सत्यवादा सांगितलेला. तर याच्यामध्ये 4 ॲडिशनल सील आहे, मी ज्याच्यावरती आता तुम्हाला बोलणार आहे थोडक्यामध्ये, नाही का? पहिलं सांगितलं की खोटं न बोलणे. मग खोटं बोलायचं नाही तर सत्य बोलायचं. तर मी आता याच्यावरती भर देणार आहे की काही काही लोक, जसं मी नेहमी सांगतो, भांडणामध्ये म्हणतात दुसऱ्याला शहाणपण शिकवत असताना कोणाची चुगली करायची, कोणाच्याबद्दल वाईट बोलायचं, कोणाची सोयरीक जर मोडायची, समजा ते खोटं बोलणं, आपलं चुकीचं बोलणं उघड झालंय, तर म्हणतात मग मला का, मी काय करू? आपला स्वभाव आहे खरं बोलायचं. म्हणजे तेवढंच खरं बोलतात, फक्त चुगली करण्यापुरतं, कोणाला कमी लेखण्यापुरतं, कोणाला अपमानित करण्यापुरतं, कोणाचं झाकून आहे तर उघडं करण्यापुरतं, तेवढंच खरं बोलता येते यांना. काही काही लोक असतात बघा, नाही आपल्याला पटत नाही बा, आपण खरं बोलतो. केव्हा? आग लावण्याच्या वेळेस. बघा तुम्ही, हा स्वभाव आहे मनुष्याचा. तर म्हणून मी तुम्हाला सांगेल की भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे बघा, की अप्रिय असलेले सत्य बोलू नये. बघा मी पुनरुच्चार करतोय, असत्य, नाही का? नाही, अप्रिय असलेले, अप्रिय, जे अप्रिय आहे असे सत्य बोलू नये. आता सत्य सुद्धा कधी कधी प्रसंगानुसार अप्रिय बनत असते. बनते का नाही? बनत असते. आणि मग ते सत्य जरी असेल पण अप्रिय असेल तर आपण बोललो नाही पाहिजे. जसं की कोणीतरी अपंग आहे, अपंग असतात ना लोक, कोणीतरी अपंग आहे. आता त्यांचं अपंग असणं हे सत्य आहे, पण त्यांना लंगड म्हणून हिणवणं, त्याच्यात सत्यता जरी असली तरी ते अप्रिय असलेले सत्य आहे, ते आपण बोलणं म्हणजे मुसावादा सुद्धा आहे. तिथे लागू पडत नाही की ते सत्य आहे आणि आम्ही तर सत्य बोलतो. म्हणून पहा बरं, समजा आपल्याला कोणी काही नाव ठेवायचं तर व्यंग कोणात नसते, व्यंग कुणात नसते. तुम्हाला सांगतो, इथे प्रत्येकात व्यंग आहे, प्रत्येक व्यक्तीत व्यंग आहे जर शोधायला गेलं तर. पण भगवंताने सांगितलंय की दुसऱ्यात काय कमी जास्त आहे ते शोधू नका, आपल्यात काय कमी जास्त आहे ते शोधा म्हणाले भगवंत. पण जगातले बहुसंख्य लोक इतरांमध्ये शोधतात काय काय कमी आहे. आपलं झाकून ठेवायचंय म्हणतात, मन आहे का नाही तशी? दुसऱ्याचं काय दिसते म्हणतात? कुसळ दिसते म्हणतात. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते बारीक, मला दिसते, माझी नजर फार चांगली आहे म्हणते, आणि आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. याचा तर अर्थ आहे या म्हणींमध्ये, नाही का? तुम्ही सुज्ञ आहात, याचा अर्थ आहे म्हणजे आपण चुकतो ते दिसत नाही, पण दुसरे चुकतात बापा ते तर लगेच दिसते. दिसते का नाही? त्याच्यावरून तर खडाजंगी होते, त्याच्यावरून तर मारामारी, त्याच्यावरून तर भांडण, त्याच्यावरून तर फारकती, त्याच्यावरून तर लोक दूर जातात. शब्दांमुळे, बोलण्यामुळेच लोक दूरचे जवळ येऊ शकतात आणि बोलण्यामुळेच जवळचे लोक दूर जाऊ शकतात, लांब जाऊ शकतात. घरातलीच लोक, रक्ताच्या नात्यातली लोक, ब्लड रिलेशनशिप ज्याला म्हणतात, रक्ताच्या नात्यातली माणसं जरी असतील, कोणी कोणाचं कोणतंही नातं जरी असेल, त्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, नात्यामध्ये जर वाणीचा संयम नसेल, मी नेहमी सांगतो, जीवन जगत असताना माणसं जर जोडायची असतील तुम्हाला, मग घरचे, नात्यातले किंवा इतर असो जगभरातील, जर माणसं जोडायची असतील तुम्हाला, आणि माणसं जोडताच आली पाहिजे, तुम्हाला सांग, माणसं जोडता आली पाहिजे, किमान तेवढं तरी जमलं पाहिजे. आणि माणसं जोडण्यासाठी आपल्यात चांगुलपणा असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्यालाही लोक तेव्हाच जोडून घेतील जेव्हा आपल्यात चांगुलपणा आहे. आपल्यात चांगुलपणा नसेल तर
जोडतील का लोक आपल्याला? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तरी जोडतील का लोक आपल्याला? ऍड करतील का? समाविष्ट अरे त्यांना नका म्हणा, ते काय करायचं त्यांचं, ते नावच ठेवतात, ते काही देत नाही, ते नावच ठेवतात, ते येत नाहीत, त्यांना नकाच म्हणतात लोक. म्हणतात का नाही? अवगुण असले की इग्नोर करणं सुरू असते बघा लोकांचं व्यवहारामध्ये. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं बघा की सत्य जर अप्रिय असेल तर ते बोलता कामा नये. म्हणून अपंग कोणी असेल तरी त्यांना लंगड्या म्हणतोय आपण, पांगळ्याला पांगळ्या म्हणतोय आपण, मतिमंद आहे त्यांना मतिमंद आपण म्हणतोय, कोणी अंध आहे त्यांना आंधळ्या म्हणतोय. जरी सत्य आहे पण ते प्रिय आहे वचन की अप्रिय वचन आहे? म्हणून मुसावादामध्ये एकच गोष्ट शिकवली नाही भगवंताने, ऍडिशनल 4 सील आहेत मुसावादामध्ये. खोटं तर बोलू नका म्हणाले भगवान, पण खोटं बोलू नका त्यासह भगवान म्हणाले चहाडी चुगली पण करू नका. नाही तर आता मी सांगितलं तसं की सत्य आहे, मग काय झालं, त्यांची पोरगी बरोबर नाही, करू नका म्हणून सांगितलं मी, हे सत्य आहे, आपण अज्ञानी आहे याचा अर्थ. असं जर कोण बोलत असेल, बोलतात लोक, सोयरीक मोडणारे लोक असतात का नाही? असतात. मी नेहमी सांगतो, नांदणारीला लोक पळवून लावतात, आणि जी पळून जाण्याच्या म्हणजे संसार न करण्याच्या पात्रतेची आहे तिला नांद म्हणतात. त्यांच्या मनगटावर बस म्हणतात, त्यांच्या कशावर तरी, आणि तू कशाला जाते म्हणजे पळून, त्यांनाच मार म्हणतात इथं. अशा आग लावणारे लोक असतात बापा, नसतात थोडे, असतात लोक, नसतात का? अहो असतात हो, रोज पाहायला भेटतात लोक, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक असतात. म्हणून भगवंताने सांगितलं बघा की खोटं तर बोलू नये, चहाडी चुगली पण करू नये. दुसऱ्याची चहाडी चुगली करत असताना आपल्याबद्दल जर कोण काय असं चहाडी चुगली करेल तर आवडेल का आपल्याला? मग ज्या अर्थी आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही आहे, आपल्याबद्दल कोण काय बोललेलं, चहाडी केलेली, आणि दुसऱ्यांच्या बद्दल केलेली, लोक म्हणतील का अरे तुम्ही माझ्याबद्दल फार तिकडे काय काय बोलले हो, या तुमच्या गळ्यात हार टाकतो, असं म्हणेल कोणी? म्हणेल का तुम्ही फार चुगली केली हो माझ्याबद्दल, अरे मला माहीतच नव्हतं, असं म्हणेल का कोणी? या बरं चहा पाजवतो तुम्हाला. ज्या अर्थी आपल्याला आवडत नाहीये आपली कोणी चुगली केलेली, दुसऱ्याला आवडेल काय? नाही आवडू शकत. आणि म्हणून हे दुसरं सील सांगितलं त्या मुसावादामध्येच. त्यानंतर कठोर भाषा. कठोर भाषा तर लय डेंजर आहे. कठोर वाणी, शिवीगाळीची भाषा भयंकर आहे बघा. शब्दानेच पेटतात घरे असं म्हटलेलं आहे. शब्दाने घर पेटतात हो, पेटत नाही, शब्दाने घर पेटतात. आणि त्यामुळे शब्दाने काय काय नाही होत, भाषा भाषाच असते. पण भगवान बुद्ध म्हणाले कठोर बोलण्यापेक्षा माधुर्यपूर्ण बोला, प्रेमाची भाषा वापरा. प्रेमाची भाषा कुत्र्यालाही समजते. आता आम्ही एका घरी गेलो परिवाराकडे, एक मादा डॉग होते तिथे, काय म्हणतात त्याला, तर तिचं नाव स्वीटी ठेवलेलं आहे. मी विचारलं बा नाव काय ठेवलं, तर ते म्हणे स्वीटी नाव ठेवलंय मी. तर ते घरचे सांगत होते आम्ही चाललो बाय त्या डॉगीला. तर ते चाललो बाय म्हणलं तर ते एकदम ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, ते आवडत नव्हतं. म्हणजे भावना समजतात ना बघ. कुत्र्याला प्रेम समजते, मांजराला, बकरीला, बैलाला, कुणाही प्राण्याला, पशुला, पक्षाला बघा. कबूतर जवळ येते, पोपट जवळ येते, जवळ येते की नाही माणसाच्या. माणूस फक्त असा एक प्राणी आहे की त्याला कोणी जवळ करत नाही, तो अवगुणी असेल. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं बघा की पशु पक्षीही चांगले असतात कधी कधी, पण माणसं चांगले नसतात. इमानदारी पशु पक्ष्यांमध्ये असते, ते बाळगतात इमानदारपणा, प्रामाणिकपणा ज्याला म्हणतो. आणि माणसांसारखे माणसं असून घरच्या लोकांना बेईमान होतात. आणि लोक म्हणतात प्राणी बरोबर नसतात, पशु पक्षी बरोबर नसतात. बदनाम केलं पशु पक्ष्यांना लोकांनी. मी तर म्हणतो बाप पशु पक्षी चांगले आहेत ना, कोण म्हणते पशु पक्षी चांगले नाही? पशु पक्षी चांगले असतात कधी कधी, माणसं चांगले नसतात. कधी कधी तर मी म्हणतो माणसांसारखे माणसं असून आणि जगातल्या सर्वात प्राण्यांमधून मनुष्य प्राणी हा सर्वात बुद्धिमान आहे असं म्हटल्या जाते. पण कधी कधी आपण पाहतो मनुष्य टेन्शन घेऊ गोळ्या घेते, एकही प्राणी गोळ्या घेत नाही. बघा तुम्ही, हाय बीपी, लो बीपी,
एकाच मोड मध्ये राहू एकाच मोड मध्ये राहू नुसता ऍटिट्यूड बघा. काही काही लोकांकडे पाहतो अशा ऍटिट्यूड मध्ये. अरे बापा कुठं नेता त्या ऍटिट्यूडला? सरणाला आग लावली, सकाळी जाऊन पाहिलं तर राखच होते त्याचं. कायचा ऍटिट्यूड? काय ऍटिट्यूड? कोणता? नोकरीचा ऍटिट्यूड? काय सौंदर्याचा ऍटिट्यूड? का कशाचा आहे? कशाचा ऍटिट्यूड? अहो जीवन काही नसते, असंच जीवन आहे तुम्हाला सांगतो. आणि जीवन परिवर्तनशील आहे. कसला ऍटिट्यूड? कशाचा असावा ऍटिट्यूड? भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून सर्वांशी प्रेमाने राहा, सर्वांशी प्रामाणिकपणे राहा. म्हणून हे मुसावादा वेरमणीमध्ये 4 सील सांगितले. कठोर वाचा वापरू नका, प्रेमाची भाषा वापरा, सगळ्यांना प्रेमाने बोला. मी नेहमी सांगतो, इथे जर साखर असेल आणि इथे जर बर्फ असेल तर सारं जग आपलं आहे. आणि इथे जर कडुलिंबाचा पाला ठेवला किंवा रस ठेवलाय आणि इथं आगीचे गोळे ठेवलेत, अरे बापा कट मारतात लोक. ते तिकडेच राहू द्या आमच्या त्यांच्याकडे. अरे बाबा मी येत नाही, ते तुम्हीच बोला, तुम्हीच जा त्यांच्याकडे म्हणतात का नाही लोक. कट मारतात लोक. बापा एवढे आपण गये गुजरे बनू नये, कट मारतील लोक. आपण प्रिय असलो पाहिजे सगळ्यांना. भगवान बुद्धांनी सांगितलं प्रिय. स्माइल ठेवा चेहऱ्यावरती, लोकांना जय भीम करा, नमस्कार करा, वेलकम करा, लोकांना चहा पाण्यासाठी विचारा, नाही का, सुख दुःख विचारा. आपलंच मांडायचंय. कोण काय सांगा बा आमचं असं झालं दुःख, अरे आमच्याकडे तर लय आहे हो. बघा तुम्ही, कोणाला आपलं दुःख सांगून, मी मागे सांगून टाकलं, मी म्हटलं अशा लोकांना बिलकुल सांगू नका की जे ऐकूनच घेत नाहीत आणि त्याच्यावरती उपाय सांगत नाही. अशा लोकांकडे दुःख व्यक्त करा बापा, जे काही उपाय सांगतील त्याच्यावर. पण जगात कोणते लोक जास्त आहेत? भडका उडवणारे, आग लावणारे, तिथे इंधन टाकणारे, त्याच्यावर रॉकेल पेट्रोल डिझेलच ओततील. तुम्ही सांगा तर फक्त सांगू नका कोणाला. पण सांगतो उदाहरण म्हणून, तुम्ही कोणाला म्हणून पहा की आमच्या घरचे बरोबर नाहीत हो, म्हणू नका कोणाला. लय कार्यक्रम बिघडते तुम्हाला सांगतो. बिघडवायलाच बसले लोक, असं बाण तीर धरूनच. त्या जगातले असंख्य लोक, 99% लोक असे बंदुकीत गोळी टाकून असे बसलेत. कोण येते कोण येते कोण येते. तुम्ही सांगितलं की आमच्या घरात बरोबर नाही हो, माणूस बरोबर वागत नाही, बाई बरोबर नाही. हा 50 वर्ष झाले लग्नाला, असे डोळे नजर उचलून पाहिली नाही आणि रोज बद मार खात असेल बघा तुम्हाला. पण सवय आहे ना पेटवून देण्याची. तुम्हाला भेटत असतील लोक बघा, असे विझवणारे कमी आणि पेटवणारे लय लोक आहेत. म्हणून मी म्हणालो शब्दानेच पेटतात घरे. एकच शब्द पुरेसा आहे बघा. संशयाचा शब्द जर कोणी वापरला आपल्या जवळच्या लोकांबद्दल तर जिंदगी घरं उद्ध्वस्त होतात लोकांची बघा. म्हणून भगवंताने एका मुसावादा वेरमणीमध्ये 4 नियम टाकले. खोटं तर बोलूच नका, पण कुणाची कधी चहाडी चुगली करू नका. कुणाबद्दल जर चांगलं बोलता येत नाहीये, कुणाचं कौतुक जर कधी करता येत नाही, कधी कुणाची प्रशंसा जर करता येत नाही ना, तर आपल्याला अधिकार नाहीये कुणाची चहाडी चुगली करण्याचा. काय अधिकार दिला? कोणी अधिकार दिला आपल्याला? बघा तुम्ही, कौतुक करता येते का? कौतुक करता येत नाही. कौतुक करण्यासाठी मन असं मोठं असावं लागतं आणि लोकांचे मन असे छोटे छोटे. शरीर भले मोठे मोठे, घर तर लय मोठे मोठे आणि मन असं बारीक दिलंय बघा. कोणाबद्दल काही कौतुक करा, सांगा लय कार्यक्रम चांगला, अरे काय कराय हो द्या. असे लय लोक. मी नेहमी सांगतो बघा, एक कोल्हा होता, सांगू का? तुम्हाला झोप येत नाही, तुम्ही खुश आहात म्हणून सांगतो. एक कोल्हा आणि एक सिंह होता आणि कोल्हा सिंहाची मैत्री झाली. दृष्टांतच आहे, मनावर घेऊ नये की कोल्ह्याची वाघाची कुठं मैत्री होते का, सिंहाची कुठं मैत्री होते का. वाघ आणि सिंह होता, दोघं मित्र बनले. वाघ सिंह आळशी बनला आणि सिंहाने सांगितलं कोल्ह्याला की बघ, मला शिकार आल्यावर सांगत राहा आणि मी जाऊन शिकार करतो, झडप मारतो वगैरे वगैरे, आणि नंतर आपण खात राहू, मी खात राहील, नंतर उरलेलं तू खा. कोल्हा म्हणे हो. कोल्हे लय असतात बापा सगळीकडे. तुमच्या भुसावळातही असतील नसतील असे कशावर. तर मग त्या सिंहाची कोल्ह्याची मैत्री होती. मग कोल्ह्यानं सांगितलं एक दिवस सिंहाला, महाराज
शिकार चालून आलेली आहे. तर सिंह म्हणे ठीक आहे. मग सिंहानं झडप मारली, शिकार जीव घेतला शिकारीचा, जी कोणती शिकार होती ते. आणि सिंह म्हणे मी आता गुफेत जातो माझ्या बंगल्यामध्ये, आणि तू आता ते घेऊन ये. कोल्हा म्हणे मी घेऊन येऊ? महाराज तुम्हाला शोभते काय? लोक काय म्हणतील? जंगलाचा राजा सिंह आणि एवढी मोठी शिकार कोल्ह्याकडे दिली, आणि सिंह एवढा मोठा बलवान असून हात हलवत चालला. चतुर लोक आहेत या जगात बघा, तुम्हाला सांगतो आपल्या आजूबाजूला लय चतुर लोक. काही काही बापा बाया पण माणसं पण असं गोड 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 बोलतील बघा. कामापुरते मामा करणारे लोक लय. आत्ता देतो म्हणतात आणि माझ्यावर भरोसा नाही बाबा, जसं काय लयच भरोशाच. तर मग ते कोल्हा म्हणे महाराज शोभलं काय? बाकीचे लोक काय म्हणतील? तुम्ही एक काम करा, ही शिकार आपण दोघे जण घेऊ. तुमच्या पाठीवर घ्या शिकार, आणि मी पाठीमागून हात लावतो दोन्ही माझे, आणि मी कणतो. मी कणल्यासारखं करतो, म्हणजे बा लोकांना वाटाव हा पण सेवक, याच्या पण डोक्यावर ओझ आहे. तर मी कणण्याचं काम करतो. तर सिंह पुढं, सिंह ती शिकार तिचं वजन सिंहाच्या पाठीवर, आणि कणत कोण होतं? कोल्हा. तर असे काही काही लोक बघा बिना कामाचे कणत राहतात, काही योगदान नाही, पण कन्न समजते ना तुम्हाला? कणत राहतात बघा, काही योगदान नाही, दान देणार नाही, इथं मदत करणार नाही, येणार नाही, काही नाही, घरीच पाठीमागं हात करून काय त्यांचं खरं आहे होते, काही करत नाहीत, काही नाही, एवढी वर्गणी दिली, काय दिलं, हे दिलं, ही जिंदगी तिथे येऊन गुडघ्यावर बसणत नाही, घरचं कोणी येत नाही. काही काही लोक आहे असे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा, हे ह्यासाठी म्हणून सांगतो की कठोर वाणी वापरू नये. कन्याची वाणी, दुसऱ्याला दूषण देण्याची वाणी, दुसऱ्याला त्रास देण्याची वाणी, अपमान करण्याची वाणी वापरू नये. आणि म्हणून सांगितलेलं आहे मुसावादा वेरमणीमध्ये काय, की कठोर वाणी वापरू नका, प्रेमाची वाणी वापरा. आणि त्यानंतर सांगितलंय की कुणाचीही म्हणजे कुणालाही काय सांगितलं? पहिली गोष्ट तर इकडे लक्ष द्या, खोटं बोलायचं नाही आहे, सत्य बोलायचं आहे. त्यानंतर चहाडी चुगली करायची नाही आहे, बरोबर आहे. त्यानंतर कठोर वाणी वापरायची नाही आहे. आणि मग व्यर्थ बडबड करायची नाही. आता व्यर्थ बडबड यातला कुलूप लावणं सर्वात अवघड गोष्ट आहे बघा, आहे का नाही? लोक काही काय ध्यानाला जातात, काही काय ध्यानावून आल्यावर सांगतात भंतेजी उगच यांच्या बरोबर गेलो, काय झालं, यांचा काय प्रॉब्लेम होता काय माहित म्हणे भंतेजी, आम्ही चाललो धम्म हॉलमधून बाहेर, धम्म हॉलमध्ये चाललो तर माझ्याकडेच पाहत राहायचे. अरे बा मी बोलाव विचाराव, त्यांचं कायच आडलं होतं काय माहित. तर बघा तुम्ही ह्याच्यावर लगाम लावणं लयच अवघड आहे. भगवान म्हणाले मनुष्य हत्तीला कंट्रोलमध्ये करू शकतो, घोड्याला कंट्रोलमध्ये करू शकतो, सगळ्या प्राण्यांना कंट्रोलमध्ये करू शकतो, दुनियेला कंट्रोलमध्ये करू शकतो, पण स्वतःला कंट्रोल करणं सर्वात अवघड आहे बघा, आहे का नाही? याला सांगा तर फक्त तुम्ही उघडायचं नाही बरं 8 दिवस. 8 दिवस बापा घंटाभर मुक बसत नाही. हे ना 8 दिवसाची काय गोष्ट करता? इथं बोलणं, इथं बोला वाटते आपल्याला. हो कोणी आलं का, मी तर नेहमी सांगतो कुठं कार्यक्रमात असो कुठं काय असो, प्रवचन सुरू आहे, सगळा कार्यक्रम शांत वातावरण आहे, कोणी आलं या इथं बसा, बिलकुल भान राहत नाही, सवयीची गुलाम माणसं. बघा तुम्ही कुठे कार्यक्रमात जातो लय अनुभव येतात असे बघा. ते गेलं प्रवचन गेलं, कुठं वंदना चालू, कुठं ते गेलं, कोणी आलं या हा या बसा, बस सरका तिकडं, आणि वंदना सुरू बरं तिकडं. बुद्धाच्या वाणीचा सन्मानही करता येत नाही बघा लोकांना. आणि म्हणून संयम नाही आहे. आणि त्यासाठी म्हणून भगवंताने सांगितलं की आपल्या वाणीचे कर्म आपण चांगले केले पाहिजे. याला सम्यक वाचा म्हटलेलं बघा. मी जे गाथा म्हणालो ना तुम्हाला, भगवान बुद्ध म्हणाले की ही सम्यक वाचा आहे. कोणती सम्यक वाचा म्हणाले भगवान? आर्य अष्टांगिक मार्गामध्ये एक अंग सांगितलं बघा. जीवनाला परिपूर्ण बनविण्यासाठी आर्य अष्टांगिको मग्गो भगवंताने मार्ग सांगितला. मध्यम मार्ग म्हटलं त्याला, जीवन जगण्याचा मार्ग, सुखी जीवन जगण्याचा मार्ग, त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक वाचा आहे. आणि सम्यक वाचा सांगत असताना भगवान एका ठिकाणी म्हणतात की खोटं बोलण्यापासून अलिप्त राहणे, चहाडी चुगलीपासून अलिप्त राहणे,
कठोर वाणी किंवा शिवीगाळीच्या भाषेपासून अलिप्त राहणे आणि व्यर्थ बडबड करण्यापासून अलिप्त राहणे याला मी सम्यक वाचा म्हणतो. माहिती तुम्हाला, सम्यक वाचा असली पाहिजे, आपली वाणी सम्यक असली पाहिजे. आणि म्हणून खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही पण अनुभवत असाल, तुम्ही संसारिक लोक आहात, या वाणीमुळे खरंच लोक दूरचे जवळ येऊ शकतात. आम्ही अनुभवतो. आता तुम्हीच पहा ना, काय संबंध आहे नाही का? त्यांना सुचलं, तुम्हाला पण वाटलं अरे भंतीला बोलवत आहे, अरे बोलवलं पाहिजे. काय रिलेशनशिप आहे का? तसं पाहिलं तर आपली या जगात कोणी कोणालाही जवळ करत नाही. सत्य की असत्य आहे? कोणी कोणालाही जवळ करत नाही. कोणी कोणालाही लाईक करू शकत नाही. कोणी कोणाकडेही आकर्षित होत नाही उगीच. गुणवत्ता महत्वाची आहे, चांगुल पण महत्वाचा आहे. जिथे मध आहे तिथे माशा, जिथे गूळ आहे, जिथे साखर आहे तिथे मुंग्या असतात का नाही? बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण पण लय लोक परेशान याच्यामुळेच आहे. कोणाचा पोरगा बरोबर मायला बोलत नाही, बापाला बोलत नाही. कोणी नवरा बायको एकमेकांना बरोबर बोलत नाहीत. बोलण्यामुळे बिघडतात कार्यक्रम सगळेच. बोलणं बोलणंच आहे आणि बोलण्याची पद्धत असते. भगवंताने शिकवली ही पद्धत. उद्धटपणे बोलणे हे चांगलं आहे का? चांगलं नाही आहे. प्रेमाने बोललं पाहिजे. जिथे हळू बोलायचे तिथे हळू बोललं पाहिजे. जिथे मोठ्याने बोलायचं आहे तिथे मोठ्याने ठीक आहे, पण हळूच बोललं पाहिजे. संयमाने बोललं पाहिजे. आपण अर्थपूर्ण बोललो पाहिजे. आपण हे शब्दच आहेत, पण मोठे महत्वाचे शब्द आहेत बघा. संयमाने बोलणे, कोणती गोष्ट असो ठीक आहे ना, जो भी होता है, पण संयमाने बोललो पाहिजे. बोलायचे तर संयमाने बोला म्हणाले भगवान. संयम ठेवा, संयम ठेवून बोला. समोरच्यांचं ऐकून घ्या अगोदर. बरेच भांडणं मिटू शकतात, बरेच भांडणं होण्याचे थांबू शकतात संयमपूर्ण वाणी वापरली तर. समोरच्यांचं ऐकून घेऊ शकलो तर, पण जमत नाही. जमते का? ऐकून घ्यायला जमते. मी आणि ऐकून घेऊ आणि तुझं असे म्हणतात लोक. मी ऐकून घेणाऱ्यापैकी दिसलो का तुम्हाला? अरे बाबा नको, ऐकून घेऊ, चालू द्या भांडणं. हो, ऐकून घेतलं पाहिजे. लहानपण घेता आलं पाहिजे, लवती घेता आली पाहिजे, वागता आलं पाहिजे, झुकता आलं पाहिजे. एक जण म्हण नाही बनते, बाबासाहेबांना सांगितलं मी किसी के सामने झुकणार नाही. मी म्हटलं तुझ्या एवढा अज्ञानी या जगात दुसरा कोणता प्राणी नाही. तुला बाबासाहेबच समजले नाही. तिथं बुद्धासमोर झुकले ते बाबासाहेबच होते ना. आता 14 आपले विजयादशमीला हात जोडलेले व्हिडिओ आहे का नाही बाबासाहेबांचे? बुद्धवंदना म्हणतात, त्रिसरण पंचशील घेतात. म्हणजे माणसांना कळत नाही कोणत्या शब्दाचे काय अर्थ आहेत. बघा तुम्ही, कोणत्या शब्दांचा काय अर्थ होतो हेही कळत नाही. म्हणते बाबासाहेबांना झुकायला सांगितलं नाही, आणि बिंदास 10-10 दिवस 9-9 दिवस झुकते तिकडे जाऊन, आणि इकडे येऊन सांगते शहानपण किसी के सामने झुकने के लिए नहीं कहा म्हणते बाबासाहेब. हे सारं डोकं आदळू घेतलं तिकडं जाऊ. बघा ना, होते का नाही असं? तुम्ही नाही, तुम्ही लई चांगले, पण इतरांची गोष्ट चालली तुम्हाला सांगतो. आणि बडूड संयमाची वाणी असली पाहिजे. ऐकून घेणाऱ्यांपैकी असलो पाहिजे आपण. घरातली भांडणं मिटू शकतात ऐकून घेणाऱ्यांपैकी असली. परंतु आपला अहंकार असतो, आपण एक ॲटिट्यूड निर्माण केलेला असतो, आपला एक दृष्टिकोन आपण निर्माण केलेला असतो. कोणता? की मी चुकतच नाही. काय? सासूबाई म्हणते मी चुकतच नाही, आणि सुनबाई म्हणते मी चुकतच नाही. मग चुकते कोण? चुकते कोण? दुसरे लोक. कमालच आहे का नाही आता या बोलण्याची? पतिराया म्हणतात मी चुकत नाही, आणि पत्नीबाई म्हणतात मी चुकत नाही. मग चुकते कोण? बघा तुम्ही. पोर म्हणतात आमचं काही चुकत नाही, आणि मायबाप म्हणतात आमचं काय चुकते आता. अरे बाबा चुकते कोण? भांडण एवढं विकोपाला चाललंय, सारी दुनिया हसू लागली, सारी दुनिया परेशान तुमच्यामुळं. इथं तेच लावले की माझं काही चुकतच नाही बाबा, आणि मी तर काही बोलतच नाही. नाही बोलू नये लय काय काय बोलतात लोक. महिला असो का पुरुष असो, बिलकुल मी बोलत नाही म्हणतात. त्याच्यात लय काय काय राहते बोलणं, रुसणं, फुगणं, नाही का?
एका ठिकाणी म्हणते जी गावाकडे शब्द आहे म्हणे का वाचा बसली का म्हणते कोणाची, असा एक शब्द आहे म्हणजे बोलायचं नाही बा, कार्यक्रम सगळा बिघडणार हो. याला बोलणार नाही, न बोलता वातावरण बिघडवणारे लोक असतात. न बोलता, मी काहीच बोललो नाही म्हणतात, यांच्या न काहीच बोलण्यात सारं बिघडलेला कार्यक्रम असते का नाही. तर म्हणून 4 नियम सांगितले मुसावादा वेरमणीमध्ये. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की संयमशीलतेनं बोलता आलं पाहिजे, सत्यतापूर्ण बोलता आलं पाहिजे, अर्थपूर्ण बोलता आलं पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं की आपण जे बोलतो ते काय बोलतोय, कुणाशी बोलतोय याचं भान असायला पाहिजे. मी नेहमी सांगतोय, आजही सांगितलं, कालही सांगितलं की ज्ञानी तो व्यक्ती असतो की ही वाणी कुठे कशी वापरायची आहे हे ज्यांना समजेल. ज्ञानी तो कुठे कसं वागायचं हे ज्यांना समजेल. ह्या डिग्र्या, पैशासाठी घेतलेलं शिक्षण हेच म्हणजे सर्व काही नाही. तुम्हाला माहीत असेल नसेल, तुम्ही अभ्यासक असाल तर बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. त्यानंतर म्हणाले शिक्षण हे दुधारी तलवारीसारखं आहे. आणि त्यासोबतच बाबासाहेब म्हणाले की शिक्षणाबरोबर शीलही पाहिजे. शिकलेला माणूस शीलवान नसेल तर तो घरात स्वतःचंही वाटोळं करू शकतो, घरादाराचंही वाटोळं करू शकतो आणि देशाचंही वाटोळं करू शकतो. शिकलेला माणूस शीलवान नसेल तर करू शकतो का नाही? करू शकतो, बिलकुल. म्हणून शिक्षणाबरोबर शील सदाचार पाहिजे. शील सदाचार असेल तर संयम आहे, शील सदाचार नसेल तर काय संयम, आलं लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल चेतनेचं कर्म बनते म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून तुम्ही कशा कोणत्या भावनेतून बोलताय हे पण फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला ते लंगड्या म्हणण्याची किंवा आंधळं म्हणण्याची, अपंग म्हणण्याची, पांगळा म्हणण्याची, मतिमंद म्हणण्याची, बुद्धिहीन म्हणण्याची हे जे शब्द प्रयोग केले जातात ना, जरी त्याच्यात सत्यता असेल समोरच्या व्यक्तीला धरून, परंतु ते बोलणं अप्रिय आहे. आणि अप्रिय बोलणे सत्य जरी असेल पण अप्रिय सत्य बोलणे हे मोठं वाईट आहे, डेंजर आहे असं भगवंताने सांगितलं. म्हणून बघा, एकदा तुम्हाला मी संदर्भ सांगेल, जीवक सुद्धा एकदा खोटं बोलला. खोटं बोलणं होते माणसाकडून, पण जीवक वैद्य होता ना भगवंताच्या काळामध्ये. एका श्रेष्ठीचा आजार बरा करणारा होता, बरा करत होता तो. त्या श्रेष्ठीचा एकदम दुर्धर आजार होता, तो कोणत्याच डॉक्टरांकडून बरोबर होत नव्हता. आणि नेमकं याने औषध दिलं आणि ह्यानं औषध दिल्यावर त्याला एका अंगावर झोपावं लागत होतं श्रेष्ठीला. आता श्रेष्ठी म्हणजे सावकार, सावकाराला कोण काय सांगू शकते, कोण काय बोलू शकते. आणि सावकाराला सांगितलं 6 महिन्यांपर्यंत तुम्हाला एकाच अंगावर झोपावं लागेल. 3 महिने उजव्या अंगावर कुशीवर, 3 महिने डाव्या कुशीवर. आता राजाला त्रास होत होता एक तर आजाराचा, त्याला औषध दिलं होतं आणि 1 दिवस झाला, 1.5 दिवस झाला, राजाला काय राहवत नव्हतं, त्या सावकाराला काय राहवत नव्हतं. सावकारानं वैद्याला बोलून घेतलं जीवकाला आणि त्याला सांगितलं माझ्याच्यानं काय होणार नाही, मी मेलो तर मेलो, मी काय झोपू शकत नाही एका अंगावर, एका दिशेवरती, कुशीवरती. जीवकाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं आता तुमचा आजार बरा झाला आणि तुम्ही आता कसंही झोपू शकता. मनोधैर्य वाढविण्यासाठी जीवक त्याला खोटं बोलला होता. जीवकानं सांगितलं असतं 1.5 दिवस झोपायचंय तर त्यातला वेळ कमी केला असता त्यानं. बघा तुम्ही विचार करून ह्याच्याबद्दल. जीवकानं सांगितलं 6 महिन्याचा वेळ दिला त्याला, यानं कसा तरी 1.5 दिवस तरी काढला आणि आजारातून बरा झाला. माणसाला सांगितलं की माणूस त्याच्या अगोदरचा विचार करते. बघा तुम्ही, समजा तुम्हाला सांगितलं 1 घंटाभर बसायचे, 1 घंटा, आणि तुम्हाला सांगितलं 3 तास बसायचे, 3 तास, मग 3 तास सांगितल्यावर 1, 1.5, 2 तास झाले तर काही वाटत नाही. बघा सायकोलॉजी आहे बघा ही, आहे का नाही. टीव्हीवर 3 तास बसू शकते असं बिलकुल, पिक्चर संपेपर्यंत. वा 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 वा. हा, आणि चांगल्या ठिकाणी जिथं ऐकून घ्यायचंय बा तिथं नाही बसू शकत माणूस, आलं लक्षामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जीवकाने सांगितलेली घटना, की जीवकाने त्याला सांगितलं की 6 महिने, पण त्यानं 1.5 दिवस, तर तिथे खोटं बोलला जीवक. पण कशासाठी? तर तिथे त्याचा फायदा होणार होता, लाभ होणार होता. कोणाला? त्या पेशंटला. बाबासाहेबांच्या संदर्भात सांगेल मी, असत्य पण प्रसंगाला अनुसरून असेल तर त्याचं काही पाप नाही आहे. बाबासाहेब बडोद्याला होते का नाही? तुम्ही ऐकलं असेल आपल्याकडून घटना बडोद्याची.
तिथे असताना जात बदलली, सांगताना नाव बदललं, खोटं आहे की नाही हे? पण तिथं ते आवश्यक होतं. ते समजलं म्हणून तर मारायला लोक आले. मारायला लोक आले की नाही? सत्यता समजली म्हणून मारायला लोक आले. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे जात बदलण्याचा आणि नाव बदलण्याचं सांगितलं. खोटं बोलणं तर प्रसंगाला अनुरूप होतं, ते प्रसंगाला अनुसरून होतं ते, आणि तेही जमलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, मानवी जीवन जगत असताना बघा, सगळ्या लोकांना आपलं बनविण्यासाठी, सगळ्या लोकांना जवळ करण्यासाठी तुमच्याकडे असावा लागतो वाणीचा संयम. म्हणून सगळ्यांना, लेकरांनाही सांगितलं, तरुणांनाही सांगितलं, म्हाताऱ्यांनाही सांगितलं, प्रत्येकाला सांगितलं की प्रेमाची वाणी वापरा. बुद्धाकडे काय होतं आपल्या भगवंताकडे? तसं पाहिलं तर काय होतं? भिक्षापात्र चिवर होतं, दुसरं काय होतं? पण भगवान बुद्धांनी जिवंत असतानाही त्यावेळेसच्या बहुसंख्य लोकांची मनं जिंकली. आणि आता तर भगवान सशरीर नाही, धम्माच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून तर भगवान आहेत आपले. आणि भगवान आता नाहीत जरी शरीराने, तरी बुद्ध जगाला जिंकत आहेत. बघा ते थायलंडचा भारताचा काय संबंध, जपानचा आणि भारताचा काय संबंध, लाओस कंबोडियाचा भारताचा काय संबंध, चायनाचा भारताचा तसा काय संबंध आहे? पण आज बुद्ध मनामनात आहे. बुद्ध आज प्रत्येकाच्या वाणीत आहे, नाही का? बुद्ध आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. बुद्धाचं नाव घेतलं की लोक हात जोडतात. भगवान आहेत का प्रत्यक्ष आपल्या समोर? नाही, हे तर प्रतीक आहेत. ह्या मूर्त्या वगैरे ज्या काही प्रतिकात्मक आहेत. पण आपण बुद्धाचं नाव घेतो, बुद्धं शरणं गच्छामि म्हटलं की लगेच हात जोडतात. जोडतात का नाही? ऑटोमॅटिकली ती श्रद्धा निर्माण होते श्रद्धावंतांच्या चित्तामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की भगवान बुद्धांनी तिन्ही प्रकारचे कर्म बनतात असं सांगितलंय. एक तर कायेचं, वाचेचं आणि मनाचं. तर म्हणून वाचेचं कर्म आपल्या कुशल कर्म बनावं, यासाठी आपल्या वाणीवर आपला संयम असायला पाहिजे. कुणाशीही बोलताना माता पित्यांना तर कधीच उद्धटपणे बोलू नये, माता पित्यांचा कधी अपमान करू नये, अपमानाची भाषा कधीच वापरू नये. आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू नाही आले पाहिजे. काही लोक बघा म्हणतात टचकन बोलतात, म्हणतात टचकन बोलण्याने भीतीवर बसणे, काहीतरी शब्द बोलतात. मी काहीच तर म्हणलो नाही म्हणतात, होते असं. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की असं टोचून बोलणे, अपमान करून बोलणे, नाही का, भितवण्याचं बोलणे, असं बोलता कामा नये. व्यर्थ बडबड तर कधीच करू नये. तुम्हाला सांगतो, पाखडात बसणे समजते का तुम्हाला? काही काही लोकांना पाखडायचेच कामं पहा. यांच्या घरचं तिकडं, त्यांच्या घरचं इकडं. लोक विश्वासाने सांगतात कधी कधी आपल्याला काहीतरी, नाही का? कोणी असो, कोणाची सून असो, कोणाची सासू असो, कोणाचा जावई असो, मुलगा असो, मुलगी असो, पती असो, पत्नी असो, आपल्याला जेव्हा लोक असं कधी सांगतात ना, तर विश्वासाने सांगत असतात. पण मनुष्याला भान नसते, काही काही लोकांना भान नसते. लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि लोक मग पाखडत बसतात, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, नाही का? चुगली करतात, चहाड्या करतात, निंदा नालस्ती करतात. तर बघा, बडबड करणारे जे लोक असतात का नाही, मुसावादामध्ये सील सांगितलं का नाही, त्याला धरून एक दृष्टांत सांगतो बघा. आपण कसे तोंड घशी पडतो. काही लोक मुसावादा वेरमणीच्या विरोधात समजा वागतील तर तोंड घशी पडतात. तोंड घशी समजतं ना तुम्हाला? बाबा तुम्ही लय हुशार, काय समजत नाही तुम्हाला. तर एक होता कासव, बोधकथा सांगतो दृष्टांत शेवटी. भगवंतानं का सांगितलं? हे सील आहे म्हणाले भगवान. तर एक कासव होता, दोन राजहंस होते, जंगलामध्ये राहत होते आणि त्यांची मैत्री होती. आणि मग एक दिवस असा झाला की पाऊस 1 वर्ष पडलाच नाही. पाऊस न पडल्यामुळे सरोवरातील पाणी आटलं. मग सरोवरामध्ये राहत होता कासव, राजहंस पण राहत होते, पण राजहंसांना उडता येत होते. आणि मग कासवाला पाणी आटल्यानंतर विचार आला मनामध्ये की आता माझं कसं होईल? पाण्याची आवश्यकता आहे ना त्याला, की माझं कसं होईल, मी कुठे जाऊ? मग कासवाची आणि त्या राजहंसाची, 2 राजहंसाची मैत्री होती. तर यांनी विचार मंथन केला की आता काय करावं, ह्याचा जीव वाचवायचा, ह्याला पाण्यात सोडलं पाहिजे. आपण मित्र आहोत, मित्राने मित्रांना सहकार्य केलं पाहिजे. तर म्हणून राजहंसाने कासवाला सांगितलं की बघ गड्या, तुझ्यात एक अवगुण आहे, आम्ही तुला सहकार्य करायला तयार आहोत, पण तुझ्यामध्ये एक अवगुण आहे. त्या अवगुणावरती जर तू संयम मिळवला तर निश्चितच तुला आम्ही मदत करू.
तो म्हणे ठीक आहे, ह्याच्यात कोणता अवगुण होता? रिकामी बडबड करण्याचा, फुशारकी मारण्याचा अवगुण होता. फुशारकी समजते? फुशारक्या मारतात पहा लोक, काय काय लय फुशारक्या, पुड्या सोडतात लोक, काय काय 3 हात लाकूड 9 हात ढिपली. महापोरासारखा पोरगाच नाही म्हणते, म्हणजे बाकीच्यांच्या आशेच माझ्या पोरगीसारखी पोरगीच नाही म्हणते. बापा चांगली गोष्ट आहे असेल तर, पण मग तुमचीच पोरगी चांगली आणि तुमचाच पोरगा चांगला आणि बाकीच्यांच्या आशेच. काय बोलतोय आपण, काय नाही. माझ्या घरासारखं तर घरच नाही म्हणते कोणाचं, दुसऱ्याचं काय आहे. बघा आपण बोलताना कसं बोलतो बघा, हिनवण्याचं बोलणं आहे का नाही, हे हुशारकीचं बोलणं आहे का नाही. भगवंताने ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की असं बोलू नये. तर मग त्या कासवामध्ये अवगुण होता, हुशारकी मारायची, डिवचत राहायचं, कुणाला उकसात राहायचं, उकसवणे, काहीतरी बोलून उकसवायचं. बघा तुम्ही, काही लोक असे असतात, उकसवण्याची भाषा केली की ते उकसवते आणि भांडणं सुरू. तर त्या कासवामध्ये अवगुण होता, तो शांत बसू शकत नव्हता. कासव बडबड्या होता, रिकामी बडबड करायची, इकडची तिकडची, काही दिसलं की त्याच्यावर टॉन्ट मार, हे काही दिसलं की त्याला बडबड कर. तर ते राजहंस तयार झाले, त्यांनी आणली एक काठी आणि काठी पकडली चोचीत. त्या दोघांनी कासवाला सांगितलं, तू तोंडाने काठी पकड. कासवाची पण पकड मजबूत असते. तुला घेऊन जातो म्हणे तिकडे दुसऱ्या सरोवरामध्ये, तलावामध्ये. कासव म्हणे ठीक आहे, पण राजहंसाने आठवण करून दिली, बघ बरं, संयम ठेव, नाही तर तोंड घशी पडशील. म्हणे मला काय समजता म्हणे तुम्ही. असे लोक म्हणतात मला काय समजता तुम्ही. कासव म्हणे मला काय समजता तुम्ही, एवढे दिवस राहिलो आपण सोबत, एवढंच ओळखलं का मला काय समजून राहिले म्हणते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, मला काय समजता. तर मग कासवानं पकडलं बा, राजहंसाने ती काठी उचलली आणि गेले आकाशामध्ये. आता दुसऱ्या ठिकाणी न्यायचं, तो उडत वरती गेले. एका गावावरून जात असताना, आता जास्त उंच उडत नव्हते पण उंचच होतं ते. तर उडता उडता राजहंस घेऊन चालले, त्या काठीला धरलं कासवाने. खालून माणसं ओरडत होती, अरे राजहंस काय घेऊन चालले गोल गोल, काय घेऊन चालले गोल गोल. लोक बोलत होते, असे ओरडत होते. आता नवीन काही दिसलं की बघा ओरडतात. आता मागे काहीतरी ते आकाशातून पडले होते, असं लाल लाल तप्त होतं ते लोखंडासारखं, आणि पडलं ना कुठेतरी इकडे. तर नवीन काय दिसलं की लोक बोलतात. तर मग ते गोल गोल काय दिसते म्हणून माणसं ओरडत होते. तर कासवाला राहवलं नाही, काही लोकांना राहवतच नाही कोणत्याही बाबतीत. तर कासवाला राहवलं नाही. कासवाला वाटलं काय मूर्ख लोक आहे, ते म्हणणार होतं काय मूर्ख लोक आहे, एवढं समजू नये की काय आहे ते. त्याला असं बोलायचं होतं, बोलण्यासाठी तोंड उघडलं, तोंड घशी पडलं खाली, विषय संपला त्याचा. म्हणून कुठं तोंड उघडाव आणि कुठं बंद ठेवाव, कुठं मौन बाळगाव, कुठं किती बोलाव आणि काय बोलाव, हे समजलं पाहिजे. तुम्हाला सांग, समजलं पाहिजे का नाही? हो का नाही? हा बाबा, होच म्हणा, होच म्हणू शकता. कारण बोलण्यामुळे लय कार्यक्रम बिघडतात, ते घरातला असो का बाहेरचा असो. आणि म्हणून सगळ्यांना जवळ करण्यासाठी, दूरच्या लोकांनाही जवळ करण्यासाठी, जवळच्या लोकांनाही जवळ ठेवण्यासाठी ही वाणी हे एक माध्यम आहे. आणि म्हणून तर भगवंताने सांगितलं की याच्याकडून कर्म घडतात, हे माध्यम आहे वाणी. आणि त्याच्यामुळं प्रेमाची वाणी वापरा, आपुलकीची वाणी वापरा, जिव्हाळ्याची वाणी वापरा, यथार्थवादी वाणी वापरा, सत्यवादी वाणी वापरा, आणि अर्थपूर्ण वाणी वापरा, संयमपूर्ण वाणी वापरा, प्रेमपूर्वक वाणी वापरा, नाही की मायेची जिव्हाळ्याची वाणी वापरा. तरच आपलं वाणीचं कुशल कर्म होईल, तरच आपली वाचा सम्यक वाचा होऊ शकते. अन्यथा मिथ्या वाचा जर बनवली तर मग मागे जसं सांगितलं, त्या फिशचं प्रदर्शन भरवलं, मच्छीचं, मासोळ्यांचं प्रदर्शन भरवलं एका ठिकाणी, दृष्टांत आहे. आणि सगळेजण लोक पाहायला आले. सगळ्या माश्या सुंदर सुंदर होत्या. त्याच्यात एक माशी होती फारच सुंदर, सर्वात अधिक सुंदर, सोनेरी गोल्डन कलरची. पण तिच्याजवळ गेलं की घाण वास येत होता.
सारे लोक पाहत होते आणि वाहवा करत होते, किती सुंदर माशा, किती सुंदर माशा. आणि नेमकं त्या एका माशीजवळ गेली, दिसायला लई सुंदर, तिची वाहवा करायची. अरे बापरे, किती माशी सुंदर आहे, किती माशी सुंदर आहे. माशी म्हणजे मच्छी हो, फिश. तर मग त्या प्रदर्शन ज्यानं भरवलं त्याला विचारत होते, नाही एका सुज्ञाला विचारण्यासाठी गेले की आम्ही मच्छीच्या प्रदर्शनामध्ये गेलो, सगळ्या माशा सुंदर होत्या, एक मासा फारच सुंदर होता, परंतु त्या माशाजवळ गेलं की घाण वास येत होता. विचारलं एका सुज्ञ व्यक्तीला, बुद्धिवादी व्यक्तीला, प्रज्ञावान व्यक्तीला, तर त्या व्यक्तीनं सांगितलं मग की त्या माशीचं वाचेचं दुष्कर्म होतं मागच्या जन्मातलं. शरीर वगैरे सगळं सुंदर मिळालं, पण वाणी दुर्गंधयुक्त मिळाली. नाही का, काही काही लोक असतात असे दिसायला सुंदर, श्रीमंत, पण वाणी लयच बेकार असते बघा. प्रत्येक माणसात कोणात काही ना काही अवगुण भरलेला असतो बघा. काही लोक म्हणजे म्हणतात, काही लोक वानाला असतात आणि गुणाला असतात, आणि काही काही लोक वानालाही नसतात आणि गुणालाही नसतात. तर मी तर म्हणतो बापा, वानाला नसेल तर काही हरकत नाही, पण गुणाला असावं. भगवंताने गुणालाच महत्त्व दिलेलं आहे. तर निश्चितच तुम्ही गुणवान आहात आणि गुणवानच राहाल, गुणवत्ता टिकवाल. ही धार्मिकता, श्रद्धा अशीच वृद्धिंगत करत राहाल आणि आपली वाणी शुद्ध ठेवत राहाल. बुद्धाला अभिप्रेत आणि भगवंताने सांगितल्यानुसार आपली सम्यक वाणी बनवाल, सम्यक वाचा बनवाल. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी मी इथे व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.